हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही बरे असणार. आज शुभम घरी होता, म्हणजे आज त्याने सुट्टी काढलेली होती, म्हणून सात्विकची खूप मस्त मजा चालू होती. माझे काम तर असणारच, शुभम असो की नसो, मस्त कामं आवरून घेतले आणि माझंसुद्धा मी अशा प्रकारे आवरून घेतलेलं होतं. कुठेतरी शुभमला काम आलेलं होतं, काहीतरी इम्पॉर्टंट काम होतं, म्हणून शुभम बाहेर गेलेला होता. तोपर्यंत मस्त असं जेवण बनवून घेतलं आणि सात्विकलासुद्धा खायला दिलं. शुभमने येताना अशा प्रकारे बिर्याणी आणली होती. आम्ही दोघांनी मस्त बिर्याणीचं जेवण केलं आणि आंबा खाल्ला. झोप तर इतकी छान झाली होती दुपारी, कारण शुभम पण मस्त झोपलेला होता आणि आम्ही सगळे झोपलेलो होतो. आम्ही बिर्याणी खाल्ली होती तेव्हा सात्विक झोपलेला होता, म्हणून उठल्यानंतर शुभमने अशा प्रकारे सात्विकला बिर्याणी चारली आणि मस्त सायंकाळी आवरून आम्ही बाहेर पडलो. बाहेर जाऊन इतकं छान वातावरण होतं. पाऊस तर पडत नव्हता, पण खूप छान वातावरण होतं. हे लोकेशन कुठलं आहे? जर तुम्ही पुण्यात राहता तर हे लोकेशन कुठलं आहे तुम्हाला माहीतच असेल. नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकेशन कुठलं आहे. झेड ब्रिजवरती इतकी गर्दी होती, कारण रोडाचं काम चालू होतं, म्हणून आम्हाला तिथे मॅक्झिमम 30 मिनटं लागले. जाऊन आम्ही गेलो झुडिओला. आमची शॉपिंग तर लांबच, बट सात्विकची शॉपिंग अशा प्रकारे चालू होती. स्वतः कलेक्शन करायला शिकलेला आहे. मला इतके छान छान फुटवेअर म्हणजे चप्पल दिसलेल्या होत्या. मी सुद्धा चप्पल घेतली आणि मी कुठली चप्पल घेतली शेवट नक्की तुम्हाला दिसणारच आहे. नंतर आम्हाला काहीतरी खायचं होतं, कारण खूप फिरलो, इतकी भूक लागलेली होती, म्हणून बघतो काय खूप सारे कॅफे शोधले. तोपर्यंत पप्पा गाडी पार्किंग लावायला गेला. आमच्या दोघांचा मस्त मस्ती चालू होती. शुभमने आम्हाला पिझ्झा हट नेलं होतं आणि इतका ऑर्डर देतपर्यंत आमच्या दोघांची मात्र मस्ती संपत नव्हती. ऑर्डर येतपर्यंत शुभमनेसुद्धा सात्विकसोबत मस्ती चालू करून घेतली. ऑर्डर आल्यानंतर सात्विक इतका एक्सायटेड होता की मला काय खायचं आहे, सगळं बघून त्याचं मन भरलेलं होतं आणि नंतर खातसुद्धा नव्हतं. त्याच्यासाठी आम्ही फ्रेंच फ्राईज घेतले होतं. आतमध्ये काही कळलंच नाही की बाहेर इतका पाऊस चालू आहे आणि काय करणार. आमच्याकडे फक्त एक जॅकेट होतं, त्याच्यामध्ये सात्विकला अशा प्रकारे जादू बनवलेलं होतं आणि घरापर्यंत पोचतपर्यंत सात्विक भिजलेला होता. नशीब चांगलं झालं की आमच्याकडे जॅकेट होतं. घरी आल्यानंतर आमलेट केलं होतं आणि दूध गरम केलं आणि मस्त झुडिओमधून आणलेलं नेलपेंट अशा प्रकारे लावलं. कलर तर खूप छान होता, माहीत नाही माझ्या पायावर कसं दिसत आहे. घरी नंतर मस्त असं मी चॉकलेट खाल्ला आणि 12:30-1 वाजत होते, तरी सात्विकची काही मस्ती संपत नव्हती. मस्त मस्ती झाली सात्विकची आणि ही चप्पल मी घेतली होती. माझा दिवस असा होता. तुमचा दिवस कसा होता नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. माझ्या नवऱ्याने मला स्वतःहूनच हेअर मसाज करून दिलेली होती आणि हेअर मसाजमुळे मला खूप छान झोप लागली आणि असा दिवस संपला. बाय बाय, भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.